संत ज्ञानेश्वर म्हणतात, आता हा चातुर्मास प्रारंभ होणार. बुधवारपासून त्यानंतर गुरुपौर्णिमा येणार. साधनेचा विशेष काळ, प्रखर तेज, हा चातुर्मासाचा अवसर. सगळं वेद प्रस्थानत्रयी येऊन झाल्यानंतर न्यायशास्त्र, मीमांसा, श्रुती, स्मृती, वेद, उपनिषद, पुराण आणि स्वतःची योगिक साधना, ध्यान इत्यादी, याच्या उपरांत स्वयंसिद्ध महायोगी ज्ञानदेवांनी लिहून ठेवलं, तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे. गोविंद कोण? इंद्रियांचा स्वामी ऋषिकेश. गो इंद्रियाचा समूह, इंद्र म्हणजे राजा, इंद्रियांच्या समूहांचा राजा. इंद्रियांचा समूह म्हणजे मन, मनावर नियंत्रण ठेवणारा मनमथ नाथ. डोळ्यांनी जे दिसतं ते ज्याला कळतं, कान जे ऐकतात ते जो आत असून ऐकतो, स्पर्श कसचा कुणाचा हे ज्याला आकळतं, तो हृदयाच्या गुहेत बसलेला ऋषिकेश गोविंद, इंद्रियांचा स्वामी. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, तू दगडासारखा निर्गुण आहेस. पाणी पडलं तरी, उष्णता वाढली तरी, आग लागली तरी, कुठल्याच संवेदना नसणारा असंवेदनशील. कारण निर्गुण सात्विक, राजसिक, तामसिक मध्ये नसलेला असा आहेस की तुझेही हृदय द्रवित होऊन जातं. कोणाचं दुःख पाहून तुला दुःख वाटतं, कोणाच्या आनंदात तुलाही आनंद होतो. हे बरोबर, हे नाही असा विचार. सगुण, सात्विक, राजसिक, तामसिक. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे देवा, तू कसा आहेस? ज्ञानेश्वर महाराजांचा निष्कर्ष दोन्ही आहे. सगुण निर्गुण एक गोविंद रे. तो स्वतःच गोविंद भगवद्गीतेत म्हणतो, पद्मपत्रमिवांबसा. कमळ पाण्यात उगत आहे पण ओलं नाही आहे. मग पाण्यात आहे की नाही आहे? दोन्ही आहे. पाण्यात आहे पण पाणी त्यात नाही आहे. पाण्यात असून ओलं नाही आहे. मग पाण्यात नाही कसं म्हणणार? पण पाण्यात असल्याचं काही लक्षणही दिसत नाही, ओलं नाही. मग दोन्ही आहे की दोन्ही नाही?
सगुण निर्गुण एक गोविंद रे। अनुमानेन अनुमानेन श्रुती नेती नेती म्हणती गोविंद रे। हे मन बुद्धीने कल्पना करून नाही करणार, की अनुमान लावून असा असेल तसा असेल, मे बी दिस मे बी दॅट। मे बी म्हणजे पक्क नाही। अनुमानेन अनुमानेन नेति नेति इति गोविंद रे। न इति न इति। तुझे सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे। तू आकारू की निराकारू, आकारू निराकारू एक गोविंद रे। ज्ञानेश्वर महाराजांनी खूप ध्यान केलं की हा सगुण साकार आहे देव की निर्गुण निराकार आहे। असा आहे की तसा आहे। म्हणाले सगुणही आहे निर्गुणही आहे, साकारही आहे निराकारही आहे, असाही आहे आणि तसाही आहे, कारण तो पूर्ण आहे ना। असाच असला तसा नसला तर पूर्ण कसला। तू दृश्य असे की अदृश्य रे, दृश्य अदृश्य एक गोविंद रे। तुला बघता येतं, बघितलं जाऊ शकतो की कधीच कोणाला आजपर्यंत दिसला नाही, दिसू शकत नाही। दोन्ही ज्यांना दृष्टी मिळाली त्यांनी पाहिलं, जी दृष्टी असून लक्षच नाही दिलं तर नाही दिसला। दृष्टी आहे, बाह्य दृष्टी आहे, अंतर्दृष्टी आहे। बाहेरच्या दृष्टीने बाहेरचं दिसतं, आतल्या दृष्टीने आतलं दिसतं। बाहेर त्याची सावली आहे, आत तो स्वतः आहे। पूर्ण आयुष्य त्याच्या सावलीच्या मागे धावत गेलो आणि म्हटलं देव नाही आहे, बस ही सृष्टी आहे। आणि स्वतः देवाला आत देवाच्या शक्तीनेच हे विचार केला। तू स्थूळ असे की सूक्ष्म रे, स्थूळ सूक्ष्म एक गोविंद रे। गोविंद सगुण निर्गुण, with and without, full and complete। निर्गुण सगुण, साकार आणि निराकार, formful and formless, both। Otherwise only half। निवृत्ती प्रसादे ज्ञान देव बोले, बाप रखुमाई देवी वरु विठ्ठल रे। गुरु पौर्णिमा, निवृत्तीनाथ सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज। God is everything and everything is God। सगुण निर्गुण, साकार निराकार, स्थूल सूक्ष्म, the gross and the subtle।
and everything in between and everything beyond. Bhagavad Gita, chapter 6, verse 32, सावाध्याय 32वां श्लोक. आत्मोपमेन सर्वत्र समं पश्यति यो अर्जुन सुखं वा यदि वा दुःखं स योगी परमो मतः. The one who is able to identify Arjuna with the joys and sorrows of others as if his own, even while standing neutral, is the highest yogi, Sayogi Paramo Matah. So says Yogeshwareshwar Bhagavan Vasudev Shri Krishna. Yogesham Satchidanandam Vasudevam Vrajapriyam Dharma Sanstapakam Viram Krishnam Vande Jagadgurum. Jai Shri Krishna.